₹1 पीक विमा योजना बंद होणार आहे असा असा सवाल विचारला गेलेला होता। अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र या शक्यतेनंतर लातूरमधील शेतकरी मोठे नाराज असल्याचं समजतंय। विमा घोटाळा हा सरकारचाच डाव असल्याचा काही शेतकऱ्यांनी आरोप केलाय। योजनाच बंद करण्यापेक्षा दोषी कोण आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी लातूरमधले शेतकरी करतायत। या सरकारनं या अगोदर ₹1 पीक विमा चालू केला आणि नंतर हे सरकार आता झालेल्या पीक विम्याचा घोटाळ्याची चौकशी करायचं सोडून आता म्हणतात ती ₹1 पीक विमा बंद करणार। हे सगळे शेतकऱ्याची म्हणजे एक वेड्यात काढण्याचा कार्यक्रम या सरकारनं चालू केलेला आहे। एक शेतकरी म्हणून जर आज बघितलं तर आज शेतकऱ्याची एवढं 4 वर्ष झालं एकतर विमा नाही। विमा आला तर कुठं जातो? बीडला आला तर कुठला येतो? रेणापूरचा लातूरचा विमा चक्क बीडला येतो। मग ह्याच्यामध्ये शेतकरी फक्त रेणापूरचे लातूरचे पण विमा उचलतात बीडचे। की इथले जे बोगस पीक विमा आहेत ह्याच्या पुढे होऊ नयेत। टेक्निकल ज्या गोष्टी आहेत बोगस ॲप व्हायला लागलेत आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा करायचं सोडून परत अजून शेतकऱ्यावरच बर्डन आणायचं जे चालू आहे शिफारसी, या शिफारसी कुठंतरी मग हा पीक विमा घोटाळा थोडा बाजूला सारण्याचा प्रयत्न अशी शंका आम्हाला यायला लागली आहे सर्व शेतकऱ्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।